सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे महाराष्ट्राची शान असलेली पारंपरिक रेसिपी पुरणपोळी। चला तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया। अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे, ती 2 तास पाण्यात भिजत घातलेली। आता आपण छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। पातेल्यामध्ये मी ही डाळ काढून घेतलेली आहे शिजवण्यासाठी। त्यात आता आपण 1 ते 2 ग्लास पाणी ओतायचं आहे। पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे। त्यात आता आपण डाळीमध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया। डाळ छान नरम होईपर्यंत आपण शिजवून घेऊया। डाळ शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि यातलं पाणी आपण सर्व गाळून घ्यायचं आहे। छान मऊसर डाळ शिजलेली आहे। इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्यावर चाळण ठेवायची आहे आणि ती डाळ आपल्याला ह्या चाळणीमध्ये ओतून त्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे। इथे अर्धा किलो गूळ किसून घेतलेला आहे। अशा प्रकारे ही डाळ मी चाळणीमध्ये ओतून घेतलेली आहे। पाणी त्यातलं निघालेलं आहे। 5 ते 10 मिनिट आपण ही डाळ अशीच ठेवूया। हे पाणी वेगळं केलेलं आहे। तर ह्या पाण्याची आपण कटाची आमटी करू शकतो। आता ह्या डाळीमध्ये मी गूळ मिक्स करणार आहे। असं आपण थोडं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे गूळ थोडं मेल्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हे थोडं गरम करून घेऊया। एकदम ड्राय करायचं आहे आपल्याला हे मिश्रण। गरम केल्याने गूळ सगळीकडे मिक्स होईल। ते पण थोडं पाणी निघालेलं आहे। त्याच पातेल्यामध्ये घेऊन आता आपण हे गरम करून घेऊया। हे थोडं घट्ट बनवून घेऊया। 2 चमचे वेलची पूड, आता आपण हे थोडं थंड झाल्यानंतर पुरण यंत्रातून काढून घेऊया, बारीक करून घेऊया। तिने एक भांडं घेतलेलं आहे, त्यावर हे पुरण यंत्र ठेवलेलं आहे। आता आपण हे मिश्रण यात घालूया। असा पुरणाचा गोळा करून घेतलेला आहे। आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। पाव किलो मैदा घेतलेला आहे, अर्धा पेला गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद, हे सर्व मिक्स करून घेऊया। पिठात तेल मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण पीठ मळून घेऊया। अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे।
पीठ जास्तीत जास्त वेळा मळून घ्यायचं आहे. जेवढं जास्त पीठ मळाल तेवढ्या पुरणपोळ्या छान मऊसूत होणार आहेत. 10 मिनिटं हे पीठ आता आपण थोडं झाकून ठेवूया. पिठाचे पण आता आपण गोळे करून घेऊया. बारीक बनवून घेऊया. थोडंसं पीठ लावायचं आहे. आता हा पुरणाचा गोळा आत ठेवायचा आहे आणि हे बंद करून घ्यायचं आहे. थोडासा प्रेस करून घेऊया. पीठ लावून घ्यायचं आहे. इथे मी तवा तापत ठेवलेला. आता आपण त्यावर थोडं तेल घालूया. मस्त छान लेअर बनलेला आहे. छान मस्त लुसलुसीत अशी पुरणपोळी बनलेली आहे. नक्की करून पाहायची आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तिथे असल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे. ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील.